राज्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। यासोबतच पुण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेत। यासह अन्य महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाविजन मध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सविस्तर घडामोडी तर आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। कर्जमुक्ती योजनेचा धडाक्यात शुभारंभ। 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र वितरित केली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यात 1.5 वर्षात जवळपास 452 कोटींची मदत। मुख्यमंत्र्यांची माहिती। नागपुरात महाआरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 3 प्रकल्पांना गती देणार। मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत आदेश दिले। अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते शुभारंभ। शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न। ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला। सुविधांसह पदभरतीची प्रक्रिया गतिमान करण्यास सांगितलं। पहिली बातमी शेतकऱ्यांसाठी। राज्य शासनाने शेतकरी हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आलाय। यात राज्यातील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातील पहिली यादी सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे। 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। दुसऱ्या यादीची प्रसिद्धी देखील लवकरच होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आयोजित सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरित करण्यात आले। या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आलंय। योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे। योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे। आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकांच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक राहणार असून राज्यातील सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। एकूणच आता कर्जमुक्ती योजनेचे लाभ शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता बातमी आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संदर्भातली। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षात जवळपास 57,000 रुग्णांना 452 कोटींची मदत देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नागपूर यांच्या समन्वयानं आयोजित महाआरोग्य शिबिरात हजेरी लावली। त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। मी ज्यावेळेस मागच्या टर्मला मुख्यमंत्री झालो त्यावेळी आपण मुख्यमंत्री सहायता निधी या उपक्रमाला विस्तारित केलं। मला सांगताना आनंद वाटतो की आपण जर आता या टर्मला मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून विचार केला तर या 1.5 वर्षामध्ये जवळपास 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपये हे आपण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिले आहेत। जिथे गरिबाकरता
कुठलीही व्यवस्था नाही, अशा वेळी हा निधी आपण पुढे करतो. आणि आता तर धर्मदाय निधी देखील याच्यासोबत आपण एकत्रित केलाय. समाज निरोगी राहावा आणि पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणालेत. दरम्यान या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 31,000 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यापैकी सुमारे 4,500 ते 5,000 रुग्णांवरती निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं. आता पुणे शहरासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरातील रहदारी दिवसेंदिवस वाढतीये. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच समोर येताना दिसतोय. मात्र आता या मुद्द्याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष घातलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 3 प्रकल्पांना गती देण्याचं निश्चित करण्यात आलंय. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग, पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचे जाळे हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयानं पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उच्च क्षमता सामूहिक वाहतूक मार्ग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. 43.60 किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पामुळे 25 ते 30% वाहतूक कमी होणार आहे. यामुळे सर्व मेट्रो मार्गिका जोडल्या जाणार असून रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे HCMTR या प्रकल्पाचं काम लवकर सुरू करून 2028 पर्यंत पूर्ण करण्यात यावं, यासाठी आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठवण्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या धोरणांवरती प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी राज्य शासनानं महिला शेतकऱ्यांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. राज्य शासनाने महिला शेतकऱ्यांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिलेली आहे आणि हा एक अत्यंत ऐतिहासिक कायदा केलेला आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. त्यामुळे लाखो माता भगिनींना प्रथमच शेतकरी म्हणून सन्मानाचं स्थान मिळणार आहे आणि मला खरोखरच अभिमान आहे की आज माझ्या शेतकरी महिलासुद्धा अत्यंत उत्तम काम करताना आपण पाहतो आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणाने या सगळ्यामुळे घेता येणार आहे. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीला प्रोत्साहन देण्याबाबतही भाष्य केलं. यावेळी विविध तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. ठाण्यात 900 खाटांचं अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचं काम अत्यंत वेगानं आणि फास्ट ट्रॅक पद्धतीनं पूर्ण करण्यात यावं असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेत. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णालयाच्या इमारतीची नियमित व उच्च दर्जाची स्वच्छता, रुग्णालयात लागणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामग्रीची तातडीनं खरेदी तसंच काही दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली 1078 नवीन पदे वेळेत भरण्याची संपूर्ण प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात अत्याधुनिक व सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार विनामूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री दादाजी भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.